नमस्कार मैत्रिणींनो, रेश्मा किचनमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ना मस्त अशा उपवासाचे 4 पदार्थ पाहणार आहोत। तर त्यातला आहे पहिला म्हणजे आपण थालीपीठ पाहणार आहोत। उपवासासाठी झटपट असे आपण 4 पदार्थ पाहणार आहोत आणि ते आता महाशिवरात्र येत आहे, तर महाशिवरात्रीनिमित्त चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे रात्रभर भिजवलेले साबुदाणा आपण घेतला आहे। आपण आपल्यानुसार 1 वाटी भरून इथे मी घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये 3 बटाटे मी घेणार आहे किसून आणि इथे आपल्याला तिखट प्रमाणे आपण इथे वापरायचं आहे मिरची आणि जिरं यांचं वाटण वापरायचं आहे। अर्धा लिंबाचा रस वापरायचा आहे। आता लिंबू नसेल तरीही चालेल, असेल तर घालायचं, नसेल तरी चालणार आहे। चटपटीतपणा येण्यासाठी आपण हे लिंबाचा वापर करत आहोत। मस्त असं लागतं आपल्याला इथे कुरकुरीत क्रिस्पी आपल्याला बनवायचं आहे। त्या पद्धतीने इथे मीठ आपण वापरणार, तर मीठ चवीनुसार घातलेलं आहे, एक अर्धा चमचा भरून इथे। त्याबरोबर आपल्याला हे बटाटे ना मस्त एक छोटे किसणे असते ना त्याच्याने किसून घ्यायचं आणि मग मस्त असं ना शेंगदाण्याचा कूट घ्यायचा। तर इथे मी 4 चमचे इतकं ना शेंगदाण्याचं कूट वापरत आहे। जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त हवं असेल तर एक दुसरा चमचा तुम्ही वाढवू शकता इथे त्या प्रमाणामध्ये। पण शेंगदाण्याचा कूट ना आपण थालीपीठ म्हणू किंवा खिचडीमध्ये जेवढा आपण प्रमाणामध्ये वापरतो ना तेवढा त्या प्रत्येक पदार्थाची चव बॅलन्स राहते आणि मस्त लागतो। तर इथे आपल्याला ना मस्त असा पहिला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा। आपण साबुदाणा इथे भिजवून घेतलेला आहे, कुठेही वाटलेला नाही किंवा काही। तर लागलं ना तर इथे आपल्याला थोडंसं पाणी वगैरे वापरायचं हाताला, कारण घट्टसर गोळा तयार करायचा आपल्याला। कुठे सैलसर सुटलं नाही पाहिजे। तुम्हाला जर पाण्याऐवजी बटाटा अजून एक्स्ट्राचा हवा असेल ना तुम्ही बटाटाही वापरू शकता कमी वाटलं तर। पण या पद्धतीने पाण्याचा वापर केलात ना तर काय होतं, थापताना कुठेही आपलं थालीपीठ आहे ना ते फुटत नाही, मस्त असं तयार होतं। तर या पद्धतीने पाण्याचा हात घेऊन ना मस्त घट्टसर गोळा करायचा तयार। थालीपीठ आपल्याला थापता आले पाहिजेत। या पद्धतीने आपण जसं चपातीचं वगैरे पीठ भिजवतो ना त्याप्रमाणे इथे भिजवून घ्यायचं। तेलाचा वापर नाही करायचा। एक सुती कापड घ्यायचा, पाण्याचा हात मारायचा, पण तो कापड पहिला ओला करून घ्यायचा आहे। ओला करून घट्टसर पिळून घ्यायचा आणि मग पाणी लावून त्याच्यावरती ज्या आकाराचे आपल्याला थालीपीठ थापायचे आहेत ना त्या पद्धतीने इथे आपण त्याच्यावरती गोळा घ्यायचा आहे। आता हा गोळा ना मस्त असा गोलसर आता हातानेच आपल्याला थापायचा आहे, कुठेही हाताला चिटकून येत नाही किंवा फुटतही नाही, मस्त असं तयार होतो। पहा किती आणि ना कुरकुरीत भारी होतं। नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा। तव्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आपल्याला। तवा एकदमही आपण पॅन म्हणा, तवा म्हणा, तुम्ही एखादी कढई छोटीशी आपण वापरतो त्यातल्या वापरल्यात तरीही त्या एकदम गरम करून घ्यायच्या नाहीत। त्यांनी काय होतं, एकतर थालीपीठ आपण टाकलं ना तर तव्याला चिकटतं, चिकटल्याबरोबर ते निघतही नाही व्यवस्थित आणि करपलं जातं, शेकण्याऐवजी ते करपतं। तर पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे। 1-2 मिनटं आपल्याला पहिली बाजू शेकवून घ्यायची, नंतर उलटं केलं ना तर लागलं तर तुम्ही तेल टाकू शकता, नाहीतर ते मस्त असं शेकवून घ्यायचे दोन्ही साईड, मस्त असं कुरकुरीत तयार करायचा। आता तुम्हाला सॉफ्ट म्हणजे मऊ हवेत की कडक हवेत त्या आपल्या ह्याच्यावरती आपण तिथे तव्यावरती क्रिस्पी हवे असले तर जास्त वेळ शेकवायचे आणि सॉफ्ट हवे असतील तर सॉफ्ट ज्यावेळेला दोन्ही साईड मस्त अशा शिजून निघतात ना तेव्हा ते काढून घ्यायचं। आता ह्याच्यावरती तुम्हाला तूप हवं तर तूप वापरू शकता। तर ह्या पद्धतीने आपण हे करून घेतलेले आहेत। खायला पण खूप मस्त लागतात, नक्की करून पहा। तर नक्की तुम्हाला ना व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता इथे आपण दुसरी रेसिपी बनवतो आहे, ती म्हणजे इथे उपवासाचे आपण आप्पे बनवतो आहे। मस्त अशा वरून क्रिस्पी आणि आतून ना मस्त सॉफ्ट असे हे आपले आप्पे तयार होतात। नक्की तुम्ही एकदा केलेत ना तर तुम्ही आपण जे वडे वगैरे करतो ना उपवासाला तर ते करणार नाहीत, पण हे कमी तेलामधले आप्पे इतके भारी लागतात ना, चवीला भन्नाट असे तयार होतात। तर पहा किती दिसायला सुंदर दिसतात, नाजूक असे आणि खायला पण तितकेच टेस्टी असे। एखादी आपण उपवासाची चटणी करतो शेंगदाण्याची, ती करायची, खोबरं शेंगदाण्याची चटणी, आणि मग बनवायचं। तर इथे आपण घेतला आहे 1 बाउल किंवा 1 वाटी भरून मोठा असा ना मी साबुदाणा घेतला आहे। तर जिरं आणि मिरची, तुम्हा उपवासाला जर कोथिंबीर किंवा आलं वापरत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। आता मी तिथे फक्त मिरची आणि आपले जिरं वाटून घेतलेलं आहे। त्याचं वाटण आपल्याला तिखट हवं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करा। इथे 4-5 चमचे मी जितकं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि मग आपल्याला
इथे 3 बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर बटाट्याचंही प्रमाण तसंच आहे. तुम्हाला सॉफ्ट हवेत की कुरकुरीत खायला आवडतात त्याच्यावरती तुम्ही कमी जास्त इथे करू शकता बटाट्याचं प्रमाण. तर खूप सोपी पद्धत आहे आणि खायला पण तितके सुंदर टेस्टी, बनवायलाही इतके भन्नाट ना. तर मी ही 4 पदार्थ तुम्हाला दाखवले, तर तुम्ही करून पहा आणि मग नक्की सांगा. हे मस्त पहा, आपण पाण्याचा हात घेतला आहे आणि थोडंसं सॉफ्ट केलं आहे. एकदम गोळा होईल असं झालं पाहिजे. आता ह्याचे ना छोटे छोटे गोळे आपण तयार करून घ्यायचे. पहा या पद्धतीने व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे इथे गोळे आपण एकसंग तयार करून घेतले आहे. आता आपण ठेवलं आहे अप्पे पात्र. तर अप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे, कारण जास्त पातळही बॅटर नाही आहे. त्यामुळे आपल्याला एवढाही तेल लागणार नाही की जसं आप्याला वगैरे तेल लागतं त्या पद्धतीने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं, फिरवून घ्यायचं. आणि हे जे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले ना आप्पे, तर ते आप्पे पात्रामध्ये सोडायचे, ठेवून घ्यायचे. जर हवे असेल तर तुम्ही पसरून घेऊ शकता, नको तर ठेवून फक्त घेतलेत तरी चालणार आहे. आणि मग 1-2 मिनटं ना एक साईड शेकवायची. पहिले ना मध्ये जे आपण अप्पे पात्रामध्ये अप्पे ठेवले आहेत ना, ते कोणतेही अप्पे करताना ते पहिले शेकले जातात. तर हे असे दोन्ही साईडने 2-2, 3-3 मिनटं मस्त असे कुरकुरीत करून घ्यायचे. पहा किती सुंदर त्याला कलर आलेला आहे आणि दिसायलाही मस्त दिसतात, नाजूक असे. तर इतके खायलाही चटणीबरोबर किंवा दहीबरोबर कशाबरोबरही खा तुम्ही. तर तुम्हाला हे कसे वाटले तेही सांगा आणि तुम्हीही करून पहा या महाशिवरात्रीला. तर पहा, वरून असे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे आपले उपवासाचे अप्पे तयार आहेत. आणि ही चटणी आपण नारळ, खोबरं खोबरं आणि आपण इथे ना शेंगदाण्याचा कूट, मिरची याचंच वाटण घालून फक्त बनवले आहे चटणी आणि वरून फक्त जिऱ्याची फोडणी दिली आहे. आता तिसरा पदार्थ आहे उपवासाचे पराठे. तर ते कसे बनवायचे ते पण पहा. फक्त आपण साबुदाणा वापरला आहे, इतर काही आणलं नाही आणि केलं नाही. तर खूप मस्त होतात, तुम्हालाही आवडतील असे हे पराठे आहेत. तर नक्की तुम्हाला ना व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि एखादी रेसिपी यातली करून पहा, खूप टेस्टी लागते. आणि हे आपण साबुदाण्यापासून बनवलं आहे. प्रत्येक रेसिपी आपली साबुदाण्याची आहे, तर नक्की तुम्हाला हे आवडेल. तर अर्धी वाटी आपण इथे हे साबुदाणा घेतला, आपण भाजून घेतला नाही भिजवून घेतला. फक्त आपल्याला भरड टाईप नाही तर मिक्सरमध्ये वाटायचं पहिलं आणि मग ह्याच्यामध्ये एक दुसरी मिरची घालायची. तुम्ही तुमच्या तिखटानुसार इथे मिरचीचा वापर करायचा. आता हे फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये, पाण्याचा वापर करायचा नाही ह्याच्यामध्ये. ते आपल्याला व्हिडिओमध्ये समजेल पुढं का करायचं नाही ते. तर नक्की तुम्ही हे आपण व्हिडिओ पूर्ण पहा. तर हे जे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना, तर ते काढून घ्यायचं आणि पहा किती मस्त असे सॉफ्ट झालेलं आहे तयार. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला बटाटा वापरायचा आहे. तर बटाटा हे आपण पहा कच्चा बटाटा वापरला आहे. कुठंही आपल्याला इथे शिजवलेला बटाटा, उकडलेला बटाटा वापरायचा नाही, तर कच्चा बटाटाच इथे वापरला आहे. आणि हे आपण घेतला आहे साबुदाणा. तर हे मिक्स करायचं. एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं. लागलं मिक्स केल्यानंतर जर वाटलं आपल्याला कमी, तर पुन्हा 1-2 चमचे पाणी वाढवायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार. आता अर्धा चमचा मीठ घातलं मी. त्याच्यामध्ये आपण वापरलं आहे जिरं. जिरं आपण वाटताना नाही वापरलं, कारण आपण मिक्सरमध्ये वापरण्यापेक्षा ह्या पराठ्यामध्ये जिरं ना नंतर छान लागतं. तर या पद्धतीने तुम्हीही करून पहा, खूप सुंदर लागतात आणि भारी होतात. तर हे आता झाकून आपल्याला 5 ते 10 मिनटं इतकं ठेवून द्यायचं आहे. कारण साबुदाणा आपण वाटून घेतला आहे, भिजलेला साबुदाणा नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते छान फुलला पाहिजे. जसं आपल्याला हवं ना तसं साबुदाणा मस्त असा फुलून आला पाहिजे. पहा, जितकं आपण पाणी ठेवलं होतं ना ते मस्त असं कोरडं झालेलं आहे पूर्णपणे पीठ आपलं. पहा, कुठेही सैलसर वाटत नाही, कारण साबुदाणा आहे ना मस्त मिळून आलेला आहे बटाट्याला. तर आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी 2 चमचे इतकं साबुदाण्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे 2 चमचे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं ना तुम्ही तर पाण्याचा वापर करू शकता. जर वाटलं सैलसर नाही झालेलं किंवा घट्टसर गोळा आपला तयार होत नाही,
तर मग इथं आपल्याला पाण्याचा वापर करू शकतो. आपल्याला पुन्हा एक सुती कापड घ्यायचं आहे, तर भिजवूनच घ्यायचं आहे. त्याच्यावरती हे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. मस्त असे मऊ सॉफ्ट असे ना हे पराठे तयार होतात. तर इतके ना तुम्ही कमी वेळामध्ये आणि झटपट असे हे होणारे पदार्थ आहेत. तर ह्या 4 रेसिपी ना तुम्हाला कशा वाटल्या आणि ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आता हे काय करायचं माहिती आहे, आपल्याला तवा पहिला खाली काढून घ्यायचा आहे. थोडासा गरम करायचा, तेल सोडायचं आणि मग तव्यावरती ते सोडून घ्यायचं आहे. का होतं माहिती आहे, आपण जर गरम तव्यावरती वरतीच तेल टाकून पटकीन टाकलं ना तर थोडासा सॉफ्ट असतो, कारण बटाटा कच्चा वगैरे वापरला असतो, त्यामुळे ते हातावरती उडण्याची शक्यता असते. तर या पद्धतीने हे करून घ्यायचं. दोन्ही साईड अलटी पलटी करून मस्त अशा खरपूस शेकवून घ्यायच्या. तुम्हाला जर कुरकुरीत पराठे हवे असतील तर ते कुरकुरीत मी पहिलेही तुम्हाला म्हटले आपल्या ह्याच्यावरती असतं, आपण किती शेकवायचं किती नाही ह्याच्यावरती हे मस्त असे तयार होतात. तर हे पहा सॉफ्ट आणि एक मी कुरकुरीत केला आणि हे बाकीचे सॉफ्ट असे पराठे आपण कुठेही उकडलेला बटाटा वापरला नाही किंवा साबुदाणा भिजलेला वापरला नाही. तर ह्या रेसिपी तुम्ही करून पहा. आता आपण पाहत आहोत साबुदाणा आणि रेग्युलर सगळ्यांच्या आवडी अशी बटाटा घालून खिचडी. तर ही खिचडी ना पहा मी किती सोप्या पद्धतीने बनते आणि झटपट होते, त्यामुळं अशी बनवायला आवडतं. उकडलेला बटाटा एक घेतला आहे मी आणि साबुदाणा भिजलेला. तर ही अशी जिरं टाकायचं, मिरची टाकायची आणि मस्त असा बटाटा घालून ही खिचडी तयार करायची. शेंगदाण्याचा कूट घालायचं, मीठ घालायचा, पाहिजे तर लिंबाचा रस आणि साखर मी वापरते कधी खिचडीमध्ये. खूप टेस्टी अशी खिचडी तयार होते, कारण आमच्याकडे जास्त तिखट खात नाहीत, त्यामुळे मी साखर वापरते. तुमच्याकडे तिखट खात असतील तुम्ही त्याप्रमाणे इथे साखर नाही वापरली तरी चालणार आहे. तर कशा वाटल्या 4 पण रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.